आज काय जोरात? आज 400ची राईड. ओके ओके ओके. मानसिक तयारी आहे, आता पूर्ण होते की नाही ते बघायचं. होणार होणार 100%. 2 तास शिल्लक. मॅडम 2 तास शिल्लक ठेवायचे आज. 6ला इथं हजर पाहिजे. 2 तास शिल्लक ठेवणार काय? ओके. आज का प्लान क्या है? प्लान है सर, बस जैसे ग्रुप चलेगा ग्रुप के साथ चलना है. नहीं 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 है ना आप सब है. मित्रांनो गुड आफ्टरनून, नमस्कार. आपण आहे कराडामध्ये शिवतीर्थावर, दत्त चौक कराड. आजची आपली 400 किलोमीटरची BRM आहे. साधारण ही आपली 400 किलोमीटरची BRM ही बरोबर 5 वाजता सुटणार आहे. आणि पहिला CP हा दत्त चौकाचा आहे. आणि त्यानंतर आपला दुसरा CP सातारा असेल, तिथून रिटर्न असेल. आणि त्यानंतर कराड, येलूर, कागल, त्यानंतर निपाणी आणि सोटबुट्टी कर्नाटकमधला काही भाग आहे. आणि ही दक्षिण मोहीम आपली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण मोहीम ज्याप्रमाणे केली आणि यशस्वी करून दाखवली, त्याप्रमाणे आपली ही आजची 400 BRM आपण कमीत कमी वेळामध्ये, आपल्याला आजचा हा वेळ जो आहे हा 27 तास आहे. आणि आपण चांगल्या प्रकारे व्यवस्थित सगळ्यांनी मिळून आपण ही BRM पूर्ण करायची आहे. मित्रांनो BRM ला सुरुवात झालेली आहे. आपण कृष्णा ब्रिजवर आहोत. कृष्णामाई आपल्याला दिसते. आणि आता आपण सातारा हायवेला लागणार आहोत, बेंगलोर पुणे हायवे. आणि बरोबर 5 वाजता आपली ही राईड सुरू झाली. आता आपला पहिला CP हा साताऱ्यातलं मराठा पॅलेस हॉटेल असेल. साधारण इथून सातारा हा 50 किलोमीटर आहे. आणि आपण तिथून परत पाठीमागं येणार. समोर आपल्याला हायवेचा ब्रिज दिसतोय. तिथून पलीकडे जाऊन आपण आता हायवेला लागणार आहोत. मित्रांनो चला तर 400 किलोमीटरचा प्रवास, 1 रात्र 1 दिवस 27 तास तुम्ही माझ्या सोबत असणार आहात. हा संपूर्ण व्हिडिओ सायकल स्पोर्ट्स इंडोरस यूट्यूब चॅनलवर पाहायला विसरू नका. आणि त्याच्या अगोदर सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो चला तर हा आपला आजचा प्रवास सुरू करूया. मित्रांनो बेंगलोर हायवेला लागलो आहोत. आणि माझ्या बरोबर आहे डॉक्टर दीक्षित सर. आणि आता आपण समोर पाहताय हा एकदम मस्त गुळगुळीत रस्त्याच काम झालेला आहे. आणि आता आपण हायवेला लागलोय. साधारण 5.5 किलोमीटर झालेला आहे. आणि आपण CP ला वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर. मित्रांनो छान सूर्यास्त होत आहे. 5:30 झाले, 6 वाजलेत. थोडंसं 10 मिनिटं कमी आहेत. मात्र मस्त, खूप वातावरण छान. आणि आपण राईड करत आहोत. साधारण 20 किलोमीटर आता होईल 1-2 मिनिटांमध्ये. उंबरस सुटलेला आहे. आता मला वाटते नागठाणे येईल. चला. पाठीमागं बहुतेक कोणी नाही, मीच पुढे दिसतोय. ठीक आहे चला. काय मस्त रस्ता आहे. वा वा गुळगुळीत. आणि आपली स्कॉटी चाललेली आहे 33च्या स्पीडनं. मस्त मस्त प्लेन रस्ता आहे.
आणि साधारणतः 23 किलोमीटर झालेलं आहे आणि 18 वाजून 2 मिनिटं झालेली आहेत आणि 24 स्पीड आहे, 24 ॲव्हरेज स्पीड आहे. अजून काय कुठं मागं कोण दिसेना झाले, कुठं राहिले सगळे. चला जेवढं वडता येते तेवढं वडूया दिवसाचं. चला मित्रांनो, अंधार पडायला लागलेला आहे, सूर्य मावळलेला आहे आणि आपण आता सातारच्या प्रसिद्ध खिंडीच्या खाली आहोत. समोर जो डोंगर दिसतोय ती सातारची खिंड आहे. ती खिंड एलिव्हेशन पूर्ण केलं की सातारा शहर आलं. चला अजून अंधार आहे, अंधार नाही अजून, उजेड आहे. अशी वाहनं चाललीत, लाईट लावलेली आहे पाठीमागं आणि साधारण 38 किलोमीटर झालेलं आहे. चला आता एलिव्हेशन पूर्ण करूया आणि मग भेटू खिंडीच्या पुढे सातारच्या तिथे. चला हॉटेल मराठा पॅलेस. मित्रांनो, पोचलोय या ठिकाणी. आपला CP क्रमांक 1 सर आपले इथं स्वागताला आहेत. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी सायकल लावलेली आहे. थोडासा इथं आपण पहिल्या CPला आलो आहोत. बाकीचे रायडर अजून यायचे आहे. हॉटेल मराठा पॅलेस. मित्रांनो, मराठा पॅलेस सगळेजण आलेले आहेत. पोर्ट स्टेशन झालेलं आहे. आता आम्ही परत फिरत आहोत. मस्त छान हॉटेल आहे. मस्त 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 पिवळा पिवळा प्रकाश. झुंबर बघा, मस्त झुंबर दिसते का? ओके चला. तुम्ही नाही का आला त्यावेळी? 600ला 400 कधी करणार नंतर? 400 बघू, माझं काही असं मी एकदा झालं त्यामुळे काही विषय नाही. ओके ओके 600ला मी येणार. ठीक आहे, चला धन्यवाद. नाही तब्येत बरी. हो काल 300 करून मामा 300 करून आता 400ला आले. नाही मी 600ला येणार. ओके या आपण आहे. चला ओके चला. काही हायड्रेशन हे ते घेतलं. चला मित्रांनो, हॉटेलचं CP1 झालेलं आहे पूर्ण. आता आपण परत हायवेला निघतोय. चला मित्रांनो, आम्ही आता सातारा सोडले आणि परत सातारा खिंडीमध्ये आलोय. आता पुन्हा कराड आपल्याला जायचं आहे. साधारण 50 किलोमीटर बरोबर झालेलं आहे आणि ॲव्हरेज स्पीड 22-30 आहे. काय अडचण नाही. आता इथे सातारा खिंड येते आणि इथून आपण आता जायचं आहे. पाठीमाग आहेत, मामा आहेत, आदित्य आहेत आणि आपण आता हायवेला लागलोय, बेंगलोर हायवे. चला तर. मित्रांनो, उमरं झालंय. आपले सायकल मित्र सचिन दादा आलेले आहेत. मित्रांनो, 80 किलोमीटर पूर्ण झाले. कराड 20 राहिले. उमरं झाले. उमरचा हायवे. 2 मिनिटं जरा पाणी पिऊया. उमरं सोडलेलं आहे आणि कराडच्या दिशेने चाललोय. 15 किलोमीटर कराड राहिलेलं आहे. साधारण 83 किलोमीटर झालेलं आहे आणि माझ्याबरोबर पुढं आदित्य केळकर सर आणि मामा आहेत.
रात्री थोडस रिस्की आहे शूटिंग करणं, पण थोडंसं घेऊया. असं थोडंसं मोकळं असेल त्या ठिकाणी घेतो, ट्रॅफिक नसेल त्यावेळी. चला आता. मित्रांनो, कराड शहर आलंय. सह्याद्री मल्टी स्पेशलिस्ट समोर बोर्ड दिसतोय. आणि हा रस्ता आपला कराडच्या ब्रिजवरून गेला, छोट्या ब्रिजवरून, जुन्या. आणि इकडे आपण चाललोय, पुढे कोल्हापूर नाका असेल. मित्रांनो, बरोबर 100 किलोमीटर झालेलं आहे आणि आपण कराडमध्ये, कराडच्या नवीन ब्रिजच्या खाली आहोत. आणि आपण आता येलूरच्या दिशेनं, कोल्हापूर दिशेने चाललेलो आहोत. कराड सोडलंय, थोडस थांबलोय 2 मिनिटं. काय दिसतंय अंधारात? काय काय याच्यामध्ये आहे? साखर, गुळ, तूप, साखर पोळी. वा वा वा, मस्तच. सरांनी तयार करून आणलेला आहे चिपळूणवरनं खास. कोकणातला मेनू मामा, कोकणातला मेनू आहे. मित्रांनो, खाऊया गुळपोळी. साई इंटरनॅशनल हॉटेल जवळ पोचले. हॉटेल बंद झाले. इकडे दिसते बघा, CP3. हा 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 716. कोणाला लिहित आहे? मामा 27. कुठलं पान काढलंय? सिंगलच पान आहे. मित्रांनो, चला आता CP2 झालेला आहे. तिथून आता 113 किलोमीटर आपल्याला जायचं आहे पहाटेपर्यंत. हा रस्ता जरा थोडासा खराब आहे, तिथून जाऊया. चला. ओके, 136 झाले, अजून 113 आहे. ठीक आहे, ओके, चला. मित्रांनो, कोल्हापूर गेलेलं आहे आणि कोगनोळी टोल नाक्याजवळ जरा थांबलोय. दिसते का? कोल्हापूर 20 किलोमीटर. साताऱ्यापासून 163 किलोमीटर आलं पुढे. गाड्या सगळ्या थांबल्या. हॉटेलमध्ये जरा चहा घेतला आणि 185 किलोमीटर झालेलं आहे. 3:32 झालेले आहे. चला जाऊया. त्याला 5 वाजता 200 पूर्ण करायचे आणि 8 वाजता 250 करायचं आहे. जे बरोबर पुढचं गणित बसत आहे. चला. 200 किलोमीटर झालं मित्रांनो. 200 किलोमीटर पूर्ण झालेलं आहे आणि टाईम आहे 4:14 म्हणजे साधारण 11 तासामध्ये आपल्याला हे पूर्ण, 11.25 तासामध्ये आपण 200 किलोमीटर पूर्ण केलेलं आहे. आणि ऑन सायकल 8 तास 54 मिनटं चाललेली आहे. आपण आता कागलजवळ आलोय. निप्पाणी जवळ आलोय. आपलं 5 वाजता 8 वाजता आपलं 250 किलोमीटरचं टार्गेट आहे. चला.
मित्रांनो, तो समोर दिसतोय ना लाइटिंग आहे, तो चौंडीचा घाट आहे. गाड्यांच्या लाईट मध्ये करा की. काय दिसतंय? तुमचा ह्याचा बोर्ड चालू करा नाही. नाही, लाईट कुठे आहे? लाईटचं काय सेटिंग मध्ये नसत, बंद आहे. असं दे. चला, मस्तपैकी कॉपी करून देतात म्हणून सर. घाट चढवायचा आहे ना, नॉन स्टॉप. ओके, थँक्यू. आज काय नाही थांबा. अजून काहीच नाही याच्यामध्ये. टाका 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 टाका. सकाळचा गजर वाजायला लागला. मस्त मस्तच. हा 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 हा, काय दूर कसा निघतो बघा. वा 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 वा, मस्त 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 मस्त. या इकडे या. आता डबल इंजिन लावायचंय. मित्रांनो, चौंडी घाट संपलेला आहे. साधारण 2-2.5 किलोमीटर असेल. खडा नव्हता, मात्र असं कोपरे होते टर्न, ते असे थोडेसे एलिव्हेशनचे होते. नॉनस्टॉप चढलो. 5:30 वाजलेत. 10 मिनटं लागली चढायला. आता बहुतेक उतार दिसतोय. हा सगळा कर्नाटकचा भाग आहे. आता बघा, आता निपाणी गेलं आहे, चौंडी गेलं, आता शंकेश्वर 25 किलोमीटर असेल. तिथून थोडंफार पुढे सुटुट्टी रिटर्न पॉईंट. पूर्णपणे हायवेचा भाग आहे, निर्मनुष्य भाग आहे. आणि रात्रीचं मी एकटाच आहे. पुढे पाठीमागं पुढे कोणी नाही. आणि हीच खरी आपली परीक्षा असते. कठीण परिस्थितीमध्ये टिकून राहण्याची जी क्षमता आहे ती यामुळेच वाढीस लागते. रात्रभर सायकल चालू आहे. कर्नाटकमध्ये उशिरा प्रवेश केला, निपाणीमध्येच. आणि पूर्णपणे मागं बघत कोणी नाही. वाहनं पण कमी आहेत. चला, कशाला घाबरायचं काय. हा हा हा, फक्त चंद्र बरोबर आहे, दिसतोय का. हा, मस्त मस्त मस्त. मित्रांनो, मस्त मंदिर आहे. संगमरवरी बांधकाम आहे. बहुतेक जैन मंदिर दिसते. वरच्या कळसावरून आपल्याला दिसते. सोबत गेट. आणि आम्ही आता इथं थांबलोय. हा हायवे. आणि आम्ही इथं आले वाटतं. अगं मित्रांनो, हे संकेश्वर आलेलं आहे. हे तुम्ही शहर बघताय लांब, हे संकेश्वर. मित्रांनो, कर्नाटकच्या सकाळमध्ये आपलं स्वागत आहे. गुड मॉर्निंग. पहाट झालेले आहे. 6:38 झालेले आहेत. जरा जरा दिसायला लागलेलं आहे कर्नाटकमधलं. हा 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 हा, पूर्व दिशा उजळलेली आहे. अजून तसं क्लिअर दिसत नाही, थोडं थोडं दिसायला लागले. पुढं गेल्यावर सांगतो, तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आता दिसायला लागलेला आहे हा हायवे. बघा, बेंगलोर हायवे. मस्त मस्त झालं आहे. आपल्यातलं काम अजून खूप कमी आहे. कोल्हापूरपर्यंत काम, महाराष्ट्र बाउंड्रीपर्यंत काम चालू आहे अजून. आता इकडं कसं रस्ते मस्त आहे. म्हणजे जिकडं बघाल तिकडं काम सगळंच झालेलं आहे. लालबंद दाखवायचं झालेलं आहे.
आणि आम्ही जरा थांबलो इथे. मस्त आहे हा सर्व्हिस रोड बघा. आपल्याकडला रस्ता असा घाड 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 आणि सगळे गचकेच. हां 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 थोडंसं मामा हे करतायत स्ट्रेचिंग. आदत यायला लागलाय पाठीमागून. पाणी पिऊया जरा. पिऊया पाणी सकाळ सकाळ पाणी. गार 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 पाणी. वा 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 मस्त सीन आहे. मस्त 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 मस्त. कोणती नदी काय माहीत नाही मात्र खूप छान वातावरण. सुंदर वातावरण. हा ब्रिज आहे. पूर्व दिशेला सूर्य असा वर आलाय पाण्यामध्ये बघा त्याचे प्रतिबिंब. परत फिरलोय. हा जो लास्ट CP होता CP क्रमांक 4 राम ढाबा सोनगुट्टी. तर आम्ही आता परत फिरलोय आणि ही घटप्रभा नदी मग मला नाव आठवलं होतं. ही घटप्रभा नदी आहे. चला मित्रांनो भयानक ऊन. बरोबर 10:36 झालेत पण उन्हाळा जाणवायला लागला आहे. खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ऊन आहे आणि आपलं साधारण 289 किलोमीटर झालं. म्हणजे अजून 10 किलोमीटरला आपलं 300 किलोमीटर होईल. 10 किलोमीटरला आहे म्हणजे 11 वाजता आपलं बरोबर 300 किलोमीटर होईल असं वाटतंय. पोचतं आहे पण खूप उन्हाचा त्रास आहे. खूप खूप खूप. इकडे या सावलीला जरा. कसला भयानक चढ होता. कसला भयानक चढ. ओके मस्तच पेरू खावे आता. हिरवेगार चविष्ट. ओके मस्त मस्त मस्त. आता चौंडी घाट उतरायचं आहे. पेरू खाऊन घेऊया. 12:50. ओके CP 6ला पोचलोय. 6 ना हयू हयू ना हयू. भयानक ऊन. नाही टेलविंड नाही क्रॉसविंड आहे. जोडे जरा राहिले थोडं राहिले. थोडं जाऊ द्या जरा. थोडंसं राहिले. मित्रांनो कराड आले. फक्त 20 किलोमीटर राहिलेलं आहे. आता काय माझ्या चेहऱ्यावर बघताय. 27 तास सायकलिंग आणि तोंडावरचं वारं. क्रॉसविंड होतं क्रॉसविंड आणि फेब्रुवारीचं ऊन. अक्षरशः कसलीही व्हिडिओ शूट करायची इच्छा राहिली नाही तरी पण करतोय त्यासाठी. करार राहिले थोडंसं. आता आपण भेटू करार जवळ आल्यावर. चला.
मित्रांनो 400 किलोमीटरचे BRM पूर्ण झाले आहे आणि खरं तर आजची ही BRM थोडीशी टफच होती कारण एलिव्हेशन खूप होतं. आपण संकेश्वर, निपाणी संकेश्वर आणि सोनगुट्टी इकडे गेलो होतो, कर्नाटक बॉर्डरच्या पुढेही आतमध्ये आपण गेलो होतो आणि तिथले रस्ते मात्र छान होते. कोल्हापूरपर्यंत थोडेसे रस्त्याचं काम सुरू होतं, मात्र पुढे बेंगलोरपर्यंत खूप छान रस्ते होते. जेव्हा BRM सकाळी शनिवारी पहाटे 5ला सुटते, सकाळची वेळ होती ती कॅन्सल करून आपण संध्याकाळी केलेली होती निवडणुकीमुळे आणि संध्याकाळी 5ची वेळ असल्यामुळे आपल्याला वातावरण चांगलं होतं. सातारला मराठा पॅलेस हॉटेलपर्यंत CP1 होता. तिथून परत आपण माघारी आलो आणि संध्याकाळी आपण एक रात्र पूर्णपणे कर्नाटकच्या राज्यामध्ये आपण प्रवास केला, सायकलनं प्रवास केला. मात्र सकाळ नंतर ऊन जसं वाढायला लागलं तसं मात्र थोडंसं एलिव्हेशन आणि ऊन या दोघांचा मारा आणि क्रॉस विंड होतं. टेल विंड पण नव्हतं आणि हेडविंड पण नव्हतं, क्रॉस विंड होतं. त्याच्यामुळं सगळ्याच रायडरना थोडा त्रास झाला आणि एलिव्हेशनमुळं कधी कधी चालावं पण लागलं. पण छान झालं. एक आव्हानात्मक राईड होती 400 किलोमीटर BRM. त्या 2026 या वर्षातील ही BRM आहे. गेल्या वर्षी माझी 400 BRMला साधारण 1.25 तास शिल्लक राहिला होता. आता 2 तास 18 मिनिट इतका शिल्लक राहिलेला आहे. पण निवांत आलो, काही गडबड नाही. खात पीत आलो. एलिव्हेशन असल्यामुळं 20-20, 25-25 किलोमीटरचे टप्पे करत 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 आम्ही आलो. त्यामुळे काही अडचण नाही. एकदाच 400 किलोमीटर BRM पूर्ण केली. मित्रांनो, सायक्लो स्पोर्ट्स एन्ड्युरन्स YouTube चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही हे BRM करा आणि BRMचा एक आश्चर्यकारक अनुभव घ्या आणि आपला खरा एन्ड्युरन्स चेक करा. धन्यवाद.